मला आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे. राखीव जागा. दर निवडणुकीच्या आधी म्हणजे 2009ला आपण पाहिलं, मराठा समाजासाठी राखीव जागा ठेवा. आत्ता ही निवडणूक जवळ आली, पुन्हा तीच मागणी सुरू झालेली आहे. तुम्ही एका सभेतून या मागणीला विरोध केलाय. नेमकी तुमची भूमिका काय आहे? नाही, मी माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध अशातला भाग नाही. माझा एकूणच आरक्षणाला, या सगळ्या आरक्षणामध्ये तुम्ही एक गोष्ट बघा, महाराष्ट्रामध्ये आरक्षण हवं कशाला? शिक्षणाला किंवा काम नोकरीला, बरोबर आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये जर समजा उद्योगधंदे येत आहेत किंवा अनेक गोष्टी या घडत आहेत, सरकारी काय जे असतील त्या नसतील, पण विषय नोकरीचा ना. मग जर बाहेरच्या राज्यातनं जर मुलं येतात आणि त्यांना जर समजा शिक्षण मिळतं, शैक्षणिक संस्था याच सगळ्या राज्यकर्त्यांच्या, आणि यांच्याच शिक्षण संस्थेमध्ये यांना जर समजा बाहेरच्या लोकांना जर समजा शिक्षण मिळतं, तर माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना का नाही दिलं जात? मी मध्यंतरी ते सिम्बायोसिसचे मुजुमदार आहेत, त्यांनी मला एका कार्यक्रमाला बोलवलं. तर मी म्हटलं की अहो, महाराष्ट्रातल्या फक्त मराठी मुलांसाठी एखादी शैक्षणिक संस्था का नाही काढत तुम्ही? बाकीचं सगळं ठीक आहे तुमचं डोनेशनवरच्या गोष्टी, पण याच्यासाठी म्हणून तुम्ही का नाही काढत? कोणी काढायला तयार नाहीत. विचारा त्या पतंगराव कदमांना विचारा किंवा अजून कोणालाही विचारा. आणि जर समजा आपल्याला माननीय बाळासाहेबांनी मांडलेला जो विचार होता की आर्थिकदृष्ट्या जे कमकुवत आहेत, तुम्ही यांना आरक्षण द्यायचं असेल, तुम्ही तो विचार करू शकता. पण सरसकट या जर सगळ्या गोष्टी जर चालणार असतील तर बघायला नको. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ती मुलं जी आहेत, त्या मुलांना बिचारांना काही माहिती नाही. या सगळ्या गोष्टी ना त्या दलित बांधवांमधल्या माहिती आहेत, ना आमच्या मराठा समाजातल्या मुलांना माहिती आहेत किंवा काही, की ह्याच्यातनं नक्की होणार काय. काही लोकांचं राजकारण जे चालू आहे, आता साधी परवाची गोष्ट आपण घेऊया. परवा दिवशी मोर्चा काढला इथे. बरं, मी या गोष्टींची असा प्रकारे सुरू होईल हे मी माझ्या अमरावतीच्या सभेमध्ये बोललो होतो मी, की ह्यांना ही सगळे जे त्यांचे जे दोष आहेत या सगळ्या राज्यकर्त्यांचे, ह्यांचा जो भ्रष्टाचार आहे, इतर ज्या गोष्टी आहेत, या लपवण्यासाठी ते आता फक्त म्हटले एकच हत्यार काढतील आणि ते म्हणजे जातीचं. लगेच त्याच्यावरती मोर्चा सुरू झाला. त्या मोर्चाच्या दिवशी त्या व्यासपीठावरती कोण कोण होते? काँग्रेसचे नेते होते, एनसीपीचे नेते होते, आर पाटील वगैरे सगळेच होते, बीजेपीचे नेते होते, आय थिंक मला असं वाटतं शिवसेनेचे पण कोणीतरी होते, बरोबर आहे. आता मला सांगा की समजा मराठा समाजाला जर समजा आरक्षण द्यायचंय, बरोबर आहे, चारही पक्षाचे लोक जर समजा तिकडे व्यासपीठावरती आहेत, अडवलंय कोणी तुम्हाला? तुम्ही मंजूर करू शकता. तुम्ही विधानसभेमध्ये ठराव मांडा, मंजूर करून घ्या. तुम्हाला अडवलंय कोणी? बरं, हा काही केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही, हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. जर राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय तुम्ही सगळे पक्ष जर समजा एका व्यासपीठावरती येत आहे आणि जर समजा सांगताय की आरक्षण मिळालं पाहिजे, मग अडवलंय कोणी? तुमचं असं म्हणणं ही लबाडी आहे? 100% नाही का? जर समजा तुम्हाला ही गोष्ट ह्यांना करायचं नाही आहे ना, राजकारण करायचं त्याच्यावरती. आता पावसाळी अधिवेशन आहे ना, आता जुलैमध्ये करून टाका. नाही, यांना निवडणुका त्याच्यावरती लढवायच्यात. निवडणुकीच्या तोंडावरती ह्या सगळ्या गोष्टी आणायच्या, मग स्मारकांचे विषय काढायचे. छत्रपती शिवरायांचं स्मारक किती वेळा जाणार हो बोटीतनं बघायला? सहकुटुंब सारखं कधी बघावं तेव्हा आपले जॅकेट घातलेली आहे, चालले बोटीतनं. कुठे? महाराजांचं स्मारकाचा जागा बघायला. कुठे बघताय तुम्ही? आणि मग यायचं, खडक सापडला. किती वर्ष चालणार आहे? पण यांच्या राजकारणाला विरोधक नाही का बळी पडत? उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, हा जातीचा मुद्दा तुम्ही काढलात. दुसरा एक असाच वादग्रस्त मुद्दा आहे, मुंबईतले लोंढे किंवा महाराष्ट्रातले लोंढे, मराठी विरुद्ध गैरमराठी. हा वादही दरवेळेला काढला जातो. या निवडणुकीच्या तोंडावर आता साधी गोष्ट सांगतो. माझ्या महाराष्ट्रासाठी जो मराठीचा विषय आहे तो पहिला येणारच. हा जातीचा विषय नाहीये, याच्यात मी कुठची जात आणत नाहीये. पण मला असं वाटतं महाराष्ट्राची लोकसंख्या जर आपण 10-10.5 कोटी जर समजा ठरवली, तर त्यातले साधारणपणे 1.5 कोटी 1.25 कोटी जर समजा इतर लोक पकडले जे बाहेरच्या राज्यातनं आलेत, 1.5-1.25 कोटी लोकांनी नाही ठरवायचं की महाराष्ट्रामधल्या 9-9.5 कोटी लोकांनी काय करायचं ते. इथे पहिला अधिकार हा मराठी माणसाचाच राहील, मराठी मुलांचाच राहील. याच्यामध्ये वाद घालण्याचा विषय नाहीये. परंतु आम्ही आमचीच जमीन या सगळ्या अमराठी लोकांच्या घशामध्ये घालतो आहोत महाराष्ट्राची. जिथे तुम्हाला शिक्षणापासून जे वंचित आहेत त्यांना तुम्ही शिक्षण देऊ शकता, जे नोकरीपासून वंचित आहेत त्यांना तुम्ही नोकऱ्या देऊ शकता,
परंतु मुंबईपासून समजा आपण चंद्रपूरपर्यंत जर सगळ्या पाहिला भाग, तर या चंद्रपूरमध्ये देखील ज्या इंडस्ट्रीज आल्या त्याच्यामध्ये देखील परराज्यातलीच मुलं येतात. का माझ्या चंद्रपूर गडचिरोलीमधली मुलं जात नाहीत तिकडे कामाला, आणि गेले तर म्हणतात की नाही नोकऱ्या मिळणार नाहीत तुम्हाला. पण हे सगळं मराठी नेतेच करतायत. दुर्दैव तेच तर म्हणतोय मी. कोकणातल्या जमिनी अमराठी माणसाकडे मराठी नेत्यांनीच दिल्यात. मी हेच तर बोंबलून बोंबलून सांगतोय. मराठी काही ठराविक नेते नालायक आहेत म्हणून तुम्ही त्याचा दोष महाराष्ट्रावरती नाही टाकू शकत ना, महाराष्ट्रातल्या मुलांवरती नाही टाकू शकत. ती मुलं उभी आहेत ज्यांना नोकऱ्या हव्या आहेत, ज्यांची लग्न त्याच्यावरती अवलंबून आहेत, ज्यांचं कुटुंब त्याच्यावरती अवलंबून आहे, ज्यांना शिक्षण मिळणं गरजेचं आहे, उच्च दर्जाचं चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या शिक्षणासाठी म्हणून परराज्यातनं आणि परदेशातनं लोक महाराष्ट्रामध्ये येतात शिकण्यासाठी, त्याच महाराष्ट्रामधला मराठी मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहतो, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही हो. अगदी बरोबर आहे तुमचं. पण हा मुद्दा काढल्यामुळे गैर मराठी जी मतं आहेत ती पुन्हा काँग्रेसकडे जातात. दरवेळेला हे घडलेलं नाही. पण गैर मराठी मतं म्हणजे आहेत किती हो. मुंबईसारख्या शहरामध्ये महत्वाची आहेत. नाही, मुंबईसारख्या शहरामध्ये मराठी मतं महत्वाची आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की जे वर्षानुवर्ष इथे राहत आहेत ना लोक, त्यांचा प्रश्न नाहीये. हे जे बाहेरून येऊन जे दादागिरी करतायत ना त्यांच्याबद्दलचा विषय माझा. तुमचं असं म्हणणं आहे की 15-20 वर्ष राहिलेले जे लोक, 15-20 वर्ष काय हो, 3-3 जनरेशन 4-4 जनरेशन इकडे राहत आहेत अमराठी लोक, ते महाराष्ट्रीयनच आहे. अर्थातच मराठी आहेत ते. पण इतकी वर्ष राहून पण मराठी येत नसेल तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे काहीतरी थोडासा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. कारण तुम्ही ज्या राज्यामध्ये राहताय त्या राज्यामध्ये जर 4-4 जनरेशन राहिल्यानंतर पण जर समजा तुम्हाला तिकडची भाषा बोलता येत नसेल तर मग प्रॉब्लेम आहे. इथे तुम्ही 4-4 जनरेशन राहिल्यानंतर तुमचं सर्व काही इथे आहे. ज्यांना अनेक अमराठी लोक आहेत ज्यांना स्वतःचं गाव पण नाहीये, त्यांचं गावच महाराष्ट्र आहे, त्यांना माहिती नाही कुठून आले काय. म्हणजे तुमचं असं मत आहे की मराठी मातीत रुजलेली हो अमराठी माणसं जी आहेत ती सुद्धा महाराष्ट्रीयन आहेत, ती तुमची आहेत. अर्थातच. परंतु तो जो अमराठी वर्ग आहे ना तो नोकरीच्या मागे फार लागत नाही. तो आपापला व्यवसाय करत असतात. नोकऱ्या ज्या हव्या आहेत त्या आमच्या मराठी मुलांना हव्यात. उद्योगधंदे आहेत का? हो, येत आहेत. काही प्रमाणात का असेना परंतु येत आहेत. पण ते येत असताना तिथे जर समजा तुमच्या मराठी मुलांना कामं लागत नसतील, उपयोग काय हो त्याचा? मी मध्यंतरी एक ते उदाहरण नाही का दिलं मी, हिमाचल प्रदेशचं एक पॉवर प्लांट एकाने टाकला आणि त्याच्याकडनं राज्य सरकारने लिहून घेतलं की 80% स्थानिक मुलांना आम्ही नोकऱ्या देणार का? तर त्यांनी लिहून दिलं हो म्हणून. आणि ज्याला पॉवर प्लांट झाला त्यावेळेला 100% स्थानिक मुलं भरून घेतली. जर हे प्रत्येक राज्य जर समजा आपल्या मुलांसाठी ही गोष्ट करू शकते तर येणाऱ्या उद्योगधंद्यांमध्ये माझ्या महाराष्ट्रामधलीच मुलं ही लागली पाहिजेत. मग ती कुठच्याही राज्यात जिल्ह्यातली असतील. मी असं नाही म्हणत की माझ्या जिल्ह्यामध्ये येणार म्हणजे माझ्या जिल्ह्यातली कॅलिबर नसेल तरी भरा, परंतु महाराष्ट्रातल्या मराठी मुलांमध्ये काय कॅलिबर नाहीये का? याचा अर्थ पुढच्या निवडणुकीत सुद्धा हा तुमचा मुद्दा राहणारच आहे. अर्थातच. मला निवडणुकीकडे यायचं आहे पुढच्या, कारण सगळीकडे अशी चर्चा आहे की मुदतपूर्व निवडणुका होतील, कदाचित नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील. शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय तयार राहा. तुमचं काय मत आहे? छे, तुम्हाला वाटत नाही मुदतपूर्व निवडणुका कशासाठी निवडणुका? आणि या लोकांना हा असला ओव्हर कॉन्फिडन्स आवडत नाही. हा मुदतपूर्व निवडणुका घ्यायच्या कशासाठी? तुमची वेळ 6 महिन्यांनी आहे ना, तेव्हा घ्या. असं नाहीये ना काही फार मोठं की बाबा आता अजून 2 वर्ष आहेत आणि फार मोठी आधी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली वगैरे, असं काही नाहीये. पुढच्या मार्च एप्रिलमध्ये निवडणुका आहेतच. मला नाही वाटत असल्या काही मुदतपूर्व निवडणुका वगैरे होतील. निवडणुका पुढच्या वर्षी मे आणि नोव्हेंबरमध्येच होतील. आता जो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे कदाचित तुम्हाला आवडणार नाही, कारण तो अनेकांनी तुम्हाला विचारून झालाय, मी सुद्धा विचारला होता, तुमच्या आणि शिवसेना भाजपच्या युतीबद्दल. शेवटचा प्रश्न आहे, पण लोकांना त्याविषयी तुमच्याकडून पुन्हा एकदा ऐकायचं आहे की राज ठाकरे काय म्हणतात, कारण नंतर बरंच काही घडलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं एकत्र येऊया, समोरासमोर बसूया, बाजूबाजूला बसूया वगैरे. समोरासमोर नाही, बाजूबाजूला बसूया. त्यानंतर तुम्ही उत्तर दिलं. असं काय जाहीरपणे होतं का? आता उद्धव ठाकरेंनी जी ताजी मुलाखत दिली आहे त्यामध्ये पुन्हा ते असं म्हणाले, हो याची जाहीरपणेच चर्चा करायला हवी, हा लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या युतीबद्दल या क्षणाला तुमचं मत काय? जाहीरच बोलायचं असेल तर आत्ता माझ्या डोक्यात काही नाही युतीबद्दलचं. मी आता माझा पक्ष मोठा करणं आणि वाढवणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, पक्षाचे विचार आणि ज्या महाराष्ट्रातली सद्यस्थिती जी आता परिस्थिती ओढवलेली आहे या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं, एवढाच एक कलमी कार्यक्रम आता माझ्या डोक्यामध्ये आहे. युत्या आणि असल्या आघाड्यांचा विचार करून राजकीय पक्ष नुसता मोठा करता येत नाही तुम्हाला.
किंवा तुम्हाला पुढे जाता येत नाही. आत्ता जो माझ्या डोक्यामध्ये विचार आहे तो एकला चलो रे हाच आहे. त्याच्यामुळे आत्ता तरी युतीचा विचार माझ्या डोक्यात नाही. म्हणजे निवडणुकीच्या आधी, लोकसभा निवडणुकीच्या आधी अशा प्रकारची कोणती नाही, आता माझ्या डोक्याला तुमच्या मनातच नाही? माझ्या मनात आता शिवत पण नाही तो विषय. तुम्हाला बरं, हा पक्ष काय बांधणी असा करायची. काहीतरी हिडन अजेंडा आहे वगैरे अशातला काही भाग नाही का बाबा काहीतरी लपवून ठेवलंय मी नंतर बाहेर काढीन पत्ते वगैरे. माझ्या आत्ता डोक्यात पण नाही काही. आत्ता पक्षाचा विस्तार. म्हणजे आपण असं म्हणायचं की पुढच्या निवडणुका तुम्ही स्वबळावरच लढण्याचा विचार आता तरी करता? हो, अर्थातच. राज ठाकरे, धन्यवाद. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तुम्ही हा वेळ काढलात आणि IBN लोकमतच्या प्रेक्षकांशी बोललात. धन्यवाद.